अब बात करेंगे थाने जिले के अंतर्गत आने वाले उल्लासनगर शहर की, जहां की हिल लाइन पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए डकैती की साजिश रच रहे 5 लुटेरों को गिरफ्तार किया है। पुलिस ने उनके पास से एक पिस्तौल, जिंदा कारतूस, चाकू, मिर्ची पाउडर, नायलॉन की रस्सी समेत अन्य सामान बरामद किया है। हिल लाइन पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक अजय सखाराम गायकवाड़ को गुप्त सूचना मिली थी कि अंबरनाथ खोनी रोड पर कुछ लोग लूट की घटना को अंजाम देने की तैयारी कर रहे हैं। गायकवाड़ ने अपने सहकर्मियों के साथ मौके पर पहुंचकर जाल बिछाया और युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार उम्र 24 साल, राहुल विशाल गायकवाड़ उम्र 25 साल, वासुदेव दुर्गाचरण फकीरा उम्र 38 साल, कल्पेश उर्फ चीकू शांताराम बावासीकर उम्र 19 साल और अजय उर्फ कोयता जयराज पिल्ले उम्र 22 साल को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार किए गए सभी आरोपी शातिर अपराधी हैं। इनमें से कोई तड़ी पार है तो कोई एनडीपीए के तहत सजा काट चुका है। यह सभी महालक्ष्मी ज्वेलर्स की दुकान में डकैती डालने की तैयारी में थे। पुलिस ने सभी आरोपियों को कोर्ट में पेश किया, जहां कोर्ट ने सभी को पुलिस हिरासत में भेज दिया है। हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक 22/7/2024 रोजी एका इसमाला हत्याराचा धाक दाखवून त्याला पूर्वविमानातून मारहाण केलेली आहे। त्यानंतर त्यांनी परत दिनांक 25/7/2024 रोजी महेश पानटपरी, नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी 5,000 रुपये खंडणी दर महिन्याला देण्याबाबत गुन्हा केलेला आहे। सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी हे हिल लाइन पोलिसांच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपितांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे। सदर विशेष पथक तयार केल्यानंतर 28 तारखेला रात्र 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले PSI मालकर साहेब, त्यानंतर डीबी स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड, ASI गायकवाड, त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे, पगारे पोलीस शिपाई हवालदार वसावे, पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी ते लोक आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल, मॅगझिन, जिवंत कारतूस, हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे, नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड, वायर, रस्सी असे साहित्य मिळून आले। सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले। त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपी यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 599/24 BNS कायदा 310/4 310/5 आरमॅट आणि मुंबई पोलीस कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपी यांची माननीय न्यायालयात त्यांना वेळेवर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक 3/8/2024 पर्यंत घेण्यात आलेली आहे। सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण 27 गुन्हे